एक नंबरची बावट पोरगी आहे. मी सांगते आजीला नाही आवडत तर तुला काय करायचंय? आता लग्न त्या दोघांचं आहे ना, मग त्यांचं ते बघून घेतील की. तुला काय प्रॉब्लेम आहे? अगं मला माहिती आहे आजीला नाही आवडत ती. तुला नाही माहितीये आजीला काय आवडतं आणि काय नाही ते. माहितीच आहे मला. आणि हे बी माहितीये की जेडी आजीसाठी करेक्ट नाही. जेडी करेक्ट नाही? मग कोण योग्य आहे आजीसाठी? म्हणजे कोण ते माहित नाही, पण ही नक्कीच नाही. काय ग? अरे ही सगळी माणसं तर पुष्पाच्या घरची आहेत. मुलाकडचं कुठं कोण आहे? अगं येत असतील, अजून येतील की. अरे पण ही माणसं इकडे कशाला आल्यात? आता मला काय माहिती अरे नेमकं काय चाललंय? काय चाललेलं नाही. तुझं आपलं सारखं काहीतरी असतं. आपल्याला नवीन कपडे कशाला आणलेत? जी जी, आता मी आणले का? मला काय विचारतीयस? मला विचार की. अरे मामा तर गप्पच बसलाय, त्याला काय विचारून उपयोग आहे? वय अगं एवढा वेळ झालं मामा शांत बसलाय, काय कळणं झालं. आणि पाहुण्यांशी बी बोल ना तू. अरे मला तर सारखी काळजीच वाटायला लागली बघ. आता काळजी काय त्यात? अरे समाधानी असं कधीच वागत नाही. मी विचारून येऊ का? आत्ता पाहुण्यात नका विचारायला. पाहुणे गेले विचार आपण. बर आलो मी. शितले, हा? अगं आप्पांना दुकानात रद्दी पाहिजे, नेऊन देतेस का? नेते की. ही तर आर्मी भरतीची बातमी आहे. भरती तर उद्याच आहे, तरी बी आजी अजून इथंच. आजीला माहित नाही का काय? त्याला सांगायलाच पाहिजे.
जीजी अगं बघायच्या कार्यक्रमाला गुरुजी बी लागतात होय? नाही गुरुजी का आलेत? आता मला काय माहिती. होय जीजी, तुला न सांगता जगडीचं लग्न लावायचं तर डोक्यात नाही ना यांच्या? तुला काही गंमत वाटते होय? अरे त्या पुष्पीचा काय बी भरोसा नाही. लावल बी लगीन. अगं मग पोरगा कोण आहे? आता तू जाऊन विचार जा. मी 50 वेळा विचारलं, मलाच काय कळाना. मी तर आता नातच सोडून दिलाय बघ. कोण देखना देऊन उशाला तेव्हा पाहिलाय काय माहिती. येईल तेव्हा कळेलच की. बघू कोण आहे ते. आजा, ए आजा, आजा. काय कशातले? अहो पुष्पा काकी, आजा कुठे आहे? आज इंगे घरात कामात आहेत का ग? अहो हे बघा की भरतीची जाहिरात आली.